नमस्कार मंडळी, देवदत्त मोरे DM आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनल देवदत्त मोरे DM सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, गुरसाळे या ठिकाणी एक भव्य असं ओपन बैलगाडी शर्यत मैदान पार पडत आहे आणि या मैदानामध्ये बरेचसे रती महारथी मित्रांनो पाहण्यासाठी आले आहेत. आणि पेडगाव हिंदकेसरी मैदानाची रंगीत तालीम या पद्धतीनेच या मैदानाकडे बघितलं जातं आहे आणि या मैदानाचे लॉट वगैरे पडलेत. मैदानाला सुरुवात झाली आहे आणि कोणकोणते टॉपचे नंदी कोणत्या गटामध्ये पाळणार आहेत हे आपण थोडक्यात तुमच्या माहितीसाठी मित्रांनो सांगत आहोत. यामध्ये मित्रांनो गट क्रमांक 14मध्ये तास क्रमांक 4वरती तुम्हाला डॉर्लीकरांचा हरण्या पाळताना मित्रांनो दिसू शकतोय. त्याचबरोबर याच गट क्रमांक 14मध्ये तास 7वरती सुंदर उर्फ कॉकटेलच्या नावानं देखील चिठ्ठी आहे. गट 14मध्ये हरण्या आणि कॉकटेल. त्याचबरोबर गट क्रमांक 19मध्ये तास क्रमांक 3वरती सातारा एक्सप्रेस बलमाच्या नावानं चिठ्ठी आहे मित्रांनो. बलमा गट क्रमांक 19मध्ये आपल्याला पाळताना दिसेल. आणि त्याचबरोबर नांदेड सिटीचा भारत याची चिठ्ठी गट क्रमांक 12मध्ये तास क्रमांक 6वरती निघाली आहे. तो देखील तुम्हाला या ठिकाणी पळताना दिसू शकतो आहे. आणि त्याचबरोबर सर्वांचं लक्ष लागलं आहे ते म्हणजे बिंजोडचा बादशाह मथुर आणि विठ्ठल रुतकर यांचा तेजा, गोटचा सर्जा हे देखील काही टॉपचे नंदी या मैदानात पाळण्यासाठी आले. ते कोणत्या गटात पाळणार तर मित्रांनो, या गट क्रमांक 24मध्ये तास क्रमांक 8वरती विठ्ठल नानांच्या तेजाच्या नावानं चिठ्ठी आहे. आणि गट क्रमांक 27मध्ये तास क्रमांक 6वरती एक चिठ्ठी आहे. तर माझ्या मते मित्रांनो, गट क्रमांक 27 तास क्रमांक 6वरतीच आपल्याला विठ्ठल रुतकर यांचा तेजा मित्रांनो पाळताना दिसेल. आणि त्याची अपडेट देखील आपण तुम्हाला थोड्या वेळात देऊयाच. त्याचबरोबर आता बिंजोडचा बादशाह मथुर आणि गोटचा सर्जा ही एक टॉपची जोडी मित्रांनो या मैदानामध्ये पळणारे आपल्याला माहीत असेल. आणि या लाईव्ह लॉटमध्ये चिठ्ठी देखील या दोघांच्या नावानंच त्यामध्ये मित्रांनो निघालेली आहे. तर ती चिठ्ठी आहे गट क्रमांक 28मध्ये तास क्रमांक 7वरती. गट क्रमांक 28 तास 7वरती मित्रांनो मथुर आणि गोटचे सर्जाची चिठ्ठी आहे. या गटामध्ये तुम्हाला मथुर आणि गोटचा सर्जा पळताना दिसेल. आणि विठ्ठल रुतकर यांचा तेजा गट क्रमांक 27मध्ये तास क्रमांक 6वरती आपल्याला पळताना दिसेल. मैदानाची जी काही पुढील अपडेट असेल ती तुमच्यापर्यंत मित्रांनो आपल्या चॅनलद्वारे लवकरात लवकर पोहोचवली जाईल. त्यासाठी आपलं यूट्यूब चॅनल देवदत्त मोरे DM सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.